नमस्कार मित्रांनो. तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यासाठी आहे मोठी आनंदाची बातमी. हो मित्रांनो, शासनाने त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. कारण आजच 4 शासन निर्णय जाहीर केले आहेत आणि या 4 निर्णयामुळे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता या 4 निर्णयामध्ये काय-काय दिलं आहे? तर शिक्षण, प्रसूती, मृत्यू आणि पेन्शन यासारख्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कामगार मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुठल्या कुठल्या कामगारांना हा लाभ भेटणार आहे, अर्ज कसा करायचा, कागदपत्र कुठची लागणार आहेत आणि लाभाची रक्कम ही किती असणार आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि शासन निर्णय कुठचे आहेत ते पहिल्यांदा बघूया. आपण हा शासन निर्णय पाहू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवला. आपण त्या ठिकाणी पाहू शकता. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियमन 1996 लागू केला होता. त्या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता. शासन जो निर्णय आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत मृत्यू सहाय्याकरिता असलेल्या अंत्यविधी सहाय्य रक्कम 10,000 रुपये एक वेळ F6 हा जो क्लेम आपण करायचो. वारस सहाय्य 24,000 प्रतिवर्ष 5 वर्षाकरिता 24,000 रुपये F07 व शववाहिनी प्रत्यक्ष होणारा खर्च योजना तसेच दिव्यांगाकरिता सुरू असलेला कृत्रिम अंग लावणे प्रत्यक्ष होणारा खर्च या योजना बंद करून नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना सुधारित मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. त्यानुसार म्हणजेच जे पूर्वी जे क्लेम आपण करायचो म्हणजे अंत्यविधीसाठी 10,000 हे मित्रांनो पूर्णपणे बंद केले जाणार आहेत आणि नवीन मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना यामध्ये भरघोस मदत ही कामगारांना करण्यात येणार आहे. त्यानुसार आपण पाहू शकता सदर योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना, अपघाती मृत्यू सहाय्य योजना, दिव्यांग सहाय्य योजना या 3 बाबींचा समावेश असून याकरिता योजनेचे नाव, पात्रता निकष, वित्तीय सहाय्य आणि आवश्यक कागदपत्रे याबाबतचा गोषवारा सोबतच्या प्रपत्र अ मध्ये नमूद केलेला आहे. आता मित्रांनो आपण प्रपत्र पाहूया. पहिल्यांदा आपण प्रपत्र पाहूया. काय म्हटलंय प्रपत्रामध्ये? योजनेचं नाव तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी आपण पाहू शकता नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना. आता पात्रता निकष काय आहे आणि पहिल्यांदा काय होतं ते आपण पाहू. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित सक्रिय असे आहे, बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील. बांधकाम कामगार किमान 3 वर्ष मंडळाकडे नोंदीत असणं आवश्यक राहील. याबाबत स्पष्ट करण्यात येते की महाराष्ट्र कामगाराच्या नोंदणीचे 2 वर्ष पूर्ण झाले असतील व 3ऱ्या नोंदणी वर्षामध्ये मृत्यू झाल्यास, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 2 वर्ष तरी पूर्ण झाली पाहिजे आणि 3ऱ्या वर्षी जर मृत्यू झाल्यास सदर बांधकाम कामगार हा पात्र राहील. म्हणजे नवीन बदल आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता कशा प्रकारे आहेत ते. 3ऱ्या वर्षाकरिता नोंदणी करता अर्ज सादर केला असेल व सदर अर्जावरील अंतिम निर्णयापूर्वीच मृत्यू झाल्यास सदर बांधकाम कामगार पात्र राहील. 3 वर्ष नोंदणीचा कालावधी गृहीत धरताना कोणत्याही वर्षाची नोंदणी गृहीत धरण्यात येईल. याकरिता सलग 3 वर्षे नोंदणी असण्याची आवश्यकता राहणार नाही. बांधकाम कामगार मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये हा क्लेम त्याच्या वारसदाराने केला पाहिजे. जसं आपण इतर क्लेम करतो त्याचप्रमाणे हे इतर क्लेम त्या ठिकाणी केले पाहिजे. सदर योजनेअंतर्गत उचित प्राधिकरणाकडून वारस प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. मित्रहो, नैसर्गिक मृत्यूसाठी या अगोदर 2 लाख रुपयाची योजना होती, ती महामंडळाने 3.5 लाख रुपये आता करण्यात आलेली आहे. आपण यासाठी आवश्यक कागदपत्र कुठचे असतील त्या ठिकाणी पाहू शकता. बांधकाम कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, वारसाचे आधार कार्ड आणि वारसाच्या बँक खात्याचा तपशील हे आपण ही नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना जी होती ज्यामध्ये 3.5 लाख रुपये हे महामंडळ बांधकाम कामगाराला देणार आहे.
आता मित्रो, अपघाती मृत्यू सहाय्य योजना. ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित सक्रिय आहे असे बांधकाम कामगार व योजनेकरिता पात्र राहतील. बांधकाम कामगाराने नोंदणीकरिता अर्ज सादर केला असेल व सदर अर्जातील अंतिम निर्णयापूर्वीच अपघाती मृत्यू झाल्यास सदरचा बांधकाम कामगार हा पात्र राहील. ज्या ठिकाणी इमारत व इतर बांधकाम सुरू असताना अशा ठिकाणी अपघाताद्वारे झालेल्या मृत्यू करिता सदरची योजना ही लागू होईल. म्हणजे एखाद्या कामगाराचा मृत्यू इतर ठिकाणी झाला तर ही योजना लागू होत नाही, पण तो कामगार जर काम करत असेल, बांधकाम काम करत असेल किंवा आपलं काम करत असेल तरच ही योजना, आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला तरच ही योजना त्या ठिकाणी लागू होईल. बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये हा अर्ज त्याच्या वारसदारांनी केला पाहिजे, म्हणजे नेहमीप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी आहे. सदर योजनेकरता उचित प्राधिकरणाकडून वारस प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. मित्र हो, या अगोदर ही रक्कम 5 लाखाच्या आसपास होती. आता या योजनेमध्ये बदल करून जवळजवळ 6.5 लाख रुपये हे एक वेळ देण्यात येणार आहे. यासाठी कागदपत्र कुठची असणार आहे मी तुम्हाला सांगतो. पोलीस प्रथम खबरी अहवाल व पंचनामा, बांधकाम कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, वारसदाराचे आधार कार्ड, वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील. मित्रो, ही दुसरी योजना झाली. त्यानंतर योजनेचं नाव आहे दिव्यांग सहाय्य योजना. आपण बघू शकता पात्रता निकष काय असणार आहे. ज्या बांधकाम कामगाराने किमान एक वेळ मंडळाकडे नोंदणी केली असेल असे बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील. बांधकाम कामगाराने नोंदणीकरता अर्ज केला असेल व सदर अर्जावरील अंतिम निर्णयापूर्वीच त्यास दिव्यांगत्व आल्यास सदरचा बांधकाम कामगार पात्र राहील. मंडळातील नोंदणीकृत असलेल्या दिव्यांगांसाठी बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील. दिव्यांगाचे प्रमाणपत्र किमान 75% असल्यास बांधकाम कामगार या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. बांधकाम कामगारास दिव्यांगत्व प्राप्त झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज करणं आवश्यक राहील. ही अट सगळ्यांनाच आहे. आता मित्रांनो, वित्तीय सहाय्य म्हणजे किती रक्कम आपल्याला भेटणार आहे आपण बघू शकता. सदर योजनेअंतर्गत रक्कम ही 2 लाख रुपये एक वेळ आपल्याला भेटणार आहे. आवश्यक कागदपत्र फक्त 75% दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे असणं आवश्यक आहे. तर आपण या शासन निर्णयामध्ये 3 योजना बघितलेल्या आहेत. 3 योजना ज्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत, म्हणजे मोठे बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि जे छोटे छोटे क्लेम होते ते क्लेम काढून टाकून मोठे क्लेम हे मंडळाने जाहीर केलेले आहेत. आपण त्या ठिकाणी बघू शकता. मित्रो, आपण आता शासन निर्णय दुसरा पाहूया, ज्यामध्ये काय म्हटलंय ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. दुसरा शासन निर्णय असा आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांकरिता त्याच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यापूर्वी राबवण्यात येणारी निवृत्ती योजना रद्द करून सामाजिक सुरक्षा संहितेमधील उक्त नमूद तरतुदीनुसार दरवर्षी रक्कम 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन अदा करण्याबाबतची सुधारित निवृत्ती योजना लागू या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. आता निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता निकष कुठले आहेत तर वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तरी ते सुद्धा स्वतंत्रपणे पात्र असतील. ही सर्वात महत्वाची बातमी मित्रो आपल्यासाठी आहे. पती व पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती व पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील. तथापि पती व पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुभार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. म्हणजे एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला आणि त्याची मिसेस म्हणजे पत्नी जर कामगार नसेल तर तिला लाभ भेटणार आहे तिच्या पश्चात, पण दोघेही जर असेल तर 2 लाभ त्या ठिकाणी भेटणार नाहीत. केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्यांचे प्राधक्ता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर हे मंडळाने तुम्हाला दाखवलेले आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो बघा. मंडळाकडे नोंदणी
ची एकूण वर्ष 10 वर्ष जर नूतनीकरण केलेलं असेल सलग, तर 50% म्हणजे 6,000 रुपये वार्षिक हे त्यांना दरवर्षी भेटणार आहेत. 15 वर्ष जर कामगाराला झाली असेल नूतनीकरण तर 75% म्हणजे 9,000 रुपये, आणि 20 वर्ष ज्या कामगाराला पूर्ण होतील त्याला 100% म्हणजे 12,000 रुपये हे कामगाराला दरवर्षी भेटणार आहेत निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात. आता निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची पद्धती कशा प्रकारे असेल ती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. पेपर कुठले कुठे लागतील आपण या ठिकाणी बघू शकता. निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत: पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, साक्षांकित केलेली छायाप्रत, जन्मतारखेचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला हे साक्षांकित केलेली पाहिजे. बँक खाते पासबुक त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि त्यानंतर जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही कशा प्रकारे आहे. मी तुम्हाला GR हा फोटो स्वरूपात दाखवलेला आहे, आपण बघू शकता. मित्रांनो, हा दुसरा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवला आणि तिसरा शासन निर्णय मी तुम्हाला आता या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. काय बदल करण्यात आलेले आहेत आणि काय नवीन योजना हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकता हा तिसरा GR. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत जीवित बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांकरिता यापूर्वी सुरू असलेल्या सर्व शैक्षणिक सहाय्य योजना बंद करून सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मधील उक्त तरतुदींच्या अनुषंगाने सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार सदर्भ योजनेअंतर्गत 7 शैक्षणिक बाबींचा समावेश असून त्याकरिता योजनेचे नाव, पात्रता, निकष व वित्तीय सहाय्य, आवश्यक कागदपत्र याबाबतचा गोषवारा सोबतचा प्रपत्र अ मध्ये नमूद केलेला आहे. मूलभूत वस्तू संचाकरिता आवश्यक असलेल्या वस्तूंची निवड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई शासन मान्यतेने अंतिम करेल. आता मित्रांनो, या तिसऱ्या शासन निर्णयामध्ये काय काय बदल करण्यात आलेत मी तुम्हाला दाखवतो. योजनेचे नाव: इयत्ता 9वी उत्तीर्ण पाल्यास पुढील शिक्षणाकरिता सहाय्य योजना. म्हणजे 9वी जर पास झाला तर त्यासाठी काय काय शासन देणार आहे हे आपण बघू शकता. नोंदीत जीवित सक्रिय बांधकाम कामगाराची पहिली 2 पाल्ये या योजनेकरता पात्र राहतील. पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदीत असल्यास केवळ एकच लाभ देण्यात येईल. यापूर्वी मंडळाचे E01 1ली ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी साठी सहाय्य योजनेचा पाल्याकरता लाभ घेतला असल्यास सदरच्या पाल्यास या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही. ज्या दिनांकास पाल्य 9वी वर्ष उत्तीर्ण झालं असेल, गुणपत्रिकेवरील दिनांक त्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये या लाभाचा अर्ज हा केला पाहिजे, नाहीतर हा अर्ज स्वीकारला जाणार नाही. मित्र हो, यासाठी वित्तीय सहाय्य म्हणजे किती रुपये कामगारांना भेटणार आहेत तर 20,000 रुपये हे कामगारांना त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि ते सरळ बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. मित्र हो, आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर पाल्याचे ओळखपत्र, पाल्याचे इयत्ता 9वी मधील शाळेचे ओळखपत्र, पाल्याचे इयत्ता 9वी मधील उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, हे कागदपत्र 20,000च्या क्लेमसाठी त्या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक, इयत्ता 11वी मध्ये उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणांकरिता सहाय्य योजना. नोंदीत जीवित बांधकाम कामगारांची पहिली 2 पाल्य या योजनेसाठी पात्र राहतील. पती व पत्नी दोघे असतील तर एकालाच कोणातरी लाभ भेटणार आहे. आणि यापूर्वी मंडळाचा E01 इयत्ता 1ली ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी साठी, E02 इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये 50% प्राप्त यासाठी सहाय्य व E03 इयत्ता 11वी ते 12वी साठी सहाय्य या योजनेचा पाल्यांकरिता लाभ घेतला असल्यास सदर पाल्यास या योजनेतील अनुदेय राहणार नाही. ज्या दिनांकास पाल्य इयत्ता 11वी उत्तीर्ण झाला असेल, गुणपत्रिकेवरील दिनांक त्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये हा क्लेम केला पाहिजे, तरच स्वीकारण्यात येईल. आता या योजनेकरता मित्रांनो रक्कम 25,000 रुपये
हे कामगाराला मिळणार आहेत. कागदपत्र कुठचे लागतील तर पाल्याचे आधार ओळखपत्र, पाल्याचे इयत्ता 11वी मधील शाळेचे ओळखपत्र, पाल्याचे इयत्ता 11वी मधील उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका ती त्या ठिकाणी लागणार आहे. मित्र, त्यानंतर जो क्लेम सध्या बंद झाला होता तो परत एकदा सुरू करण्यात आलेला आहे. वैद्यकीय पदवी सहाय्य योजना मंडळाअंतर्गत नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना 2 पाल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही पदवी करता कोणत्याही शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेण्याकरिता शैक्षणिक सहाय्य मिळावं यासाठी खालील हे निकष आपण दाखवलेले आहेत. नोंदीत जीवित बांधकाम कामगाराची पहिली 2 पाल्य या योजनेसाठी पात्र राहतील. नेहमीप्रमाणे हा पण रूल्स या ठिकाणी आहे. बांधकाम कामगाराचा पती पत्नी सदर योजनेस पात्र राहणार नाही. म्हणजे जर पहिल्यांदा कामगारांची पती पत्नी सुद्धा हा अर्ज करू शकत होते, पण आता हे करू शकत नाही. पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदणी असल्यास केवळ एकाच कामगाराला लाभ हा मिळेल. पदवीच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण वर्षासाठी या योजनेचा लाभ करता अर्ज पाल्य पात्र राहील. आणि वैद्यकीय क्षेत्रातील पदविका, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात सदरची योजना लागू राहणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघू शकता, सदर योजनेसाठी 1 लाख रुपये भेटणार आहेत कामगाराला. आणि कागदपत्र कुठचे लागणार आहे तर पाल्याचे आधार ओळखपत्र, पाल्य ज्या महाविद्यालयात शिकत आहे त्या महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड, उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका, हे 4 कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी जो क्लेम बंद झाला होता सिस्टम मधून तो क्लेम पुन्हा सुरू झालेला आहे आणि थोडासा बदल त्याच्यामध्ये मंडळाने केलेला आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता 2 पाल्य या नेहमीप्रमाणे आपण बघू शकता स्क्रीनवरती 2 पाल्य योजनेसाठी पात्र राहतील. पती व पत्नी दोघे कामगार असतील तर एकच कोणतरी करू शकतं. पदवीच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण वर्षासाठी या योजनेचा लाभ सदर पाल्य राहील. आणि अभियांत्रिकी क्षेत्रामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात सदरची योजना लागू राहणार नाही. सदर योजनेअंतर्गत रक्कम 60,000 रुपये प्रति पाल्य प्रतिवर्ष इतक्या लाभाची रक्कम कामगाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता पाल्याचे ओळखपत्र, पाल्याचे महाविद्यालयातील ओळखपत्र, बोनाफाईड आणि उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका आपण त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर निवासी सैनिक शाळांमधील शिक्षणाकरिता सहाय्य योजना यासाठी सुद्धा वित्तीय सहाय्य जे भेटणार आहे ते सदर योजनेअंतर्गत पाल्य ज्या शैक्षणिक वर्षात असेल त्या शैक्षणिक वर्षापासून पाल्याच्या दर वर्षाच्या अभ्यासक्रमात शुल्काची म्हणजे ट्युशन फी जी असणार आहे ती त्या ठिकाणी भेटणार आहे. हे आपण लाभ त्या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे लाभ त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि याप्रमाणे त्यांना पैसे भेटणार आहेत. जर परदेशात एखाद्या कामगाराचं पाल्य जर शिकत असेल तर परदेशात सुद्धा जाण्यासाठी किंवा त्याची ट्युशन फी, परदेशात शिक्षणासाठी जी ट्युशन फी लागते ती सुद्धा कामगाराला देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी या ठिकाणी टाकलेल्या आहेत बघा. केवळ 25 पाल्यांकरिता ही योजना राहणार आहे आणि खालील अटी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर सर्वात मोठी आणि नवीन योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे ती आपण पाहू शकता स्क्रीनवरती. मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगाराच्या इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या 2 पाल्यांना मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना डीबीटी इन काइंड पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या सदर योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. नोंदीत जीवित सक्रिय बांधकाम कामगाराची पहिली 2 पाल्य या योजनेसाठी पात्र राहतील. पती पत्नी दोघे कामगार म्हणून असेल तर एकालाच लाभ भेटणार आहे. आणि इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी पर्यंत पाल्य 1 वेळ लाभार्थी म्हणून पात्र राहील. तथापि मूलभूत वस्तू संचामध्ये बदल केल्यानंतर नवीन संचाकरता पात्र